दर्शक हो, आता पाहणार आहोत एक महत्त्वाची बातमी। डीजे मुक्त गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीनं तमाम शहरवासियांसमोर आदर्श पाठ घालून दिला। न्यायालय, जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांच्या आदेशाचं तंतोतंत पालन केलं। प्रमुख महामंडळासह विविध गणेशोत्सव मंडळांना धन्यवाद देत प्रशासकीय यंत्रणेनं महामंडळाचे अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांचे सदस्यांचे आभार मानले। कोणताही अनुचित प्रकार न घडता सुखकर्त्याला निर्विघ्न वातावरणामध्ये भावपूर्ण निरोप देण्यात आला। गतवर्षीपेक्षा यंदाच्या वर्षी मंडळांची संख्या वाढली होती। जेवढ्या उत्साहात श्री गणरायाचं स्वागत करण्यात आलं होतं तेवढ्याच जल्लोषामध्ये निरोप देण्यात आला। डीजे मुक्त मिरवणुका पार पडल्या, मात्र पारंपरिक वाद्य, हलग्या, ढोल, ताशे, संबळ आणि लेझिम पथकाचा तर नाद खुळाच होता। सार्वजनिक मध्यवर्ती गणेशोत्सव, लोकमान्य गणेशोत्सव, पूर्व विभाग, विडी घरकुल, विजापूर रोड, लष्कर या प्रमुख मध्यवर्ती महामंडळांतर्गत मिरवणुकांनी मोठ्या थाटामाटात बहारदार वातावरणामध्ये दिमागदारपणे विसर्जन मिरवणुका काढल्या। पाणी वेस तालीम, पत्रा तालीम, थोरला मंगळवेढा तालीम, लाल आखाडा तालीम, कट्टा गणपती यासह प्रमुख मंडळांच्या मिरवणुकांनी डोळ्यांचं पारणं फेडलं। शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये कमालीचा उत्साह, जोश, जल्लोष जाणवला। गणपती बाप्पाचा जय जयकार करत प्रत्येक मंडळानं आपली मिरवणूक देखणी केली। इकडे लष्कर, पूर्व विभाग, विडी घरकुल, विजापूर रोड या भागामध्ये विसर्जन मिरवणुकींमध्ये अपूर्वाई दिसून आली। कला पथकाच्या कलाविष्कारानं श्रींच्या मूर्तीस निरोप देण्यात आला। पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी विविध मंडळांच्या गणेशोत्सव मिरवणुकांना भेटी देत सहभाग नोंदवला। 7 रस्ता आणि विविध ठिकाणच्या श्री गजाननाचं दर्शन घेऊन पूजा अर्चा करत मिरवणुकीतील उत्साह वाढवला। डीजे मुक्त मिरवणुका काढल्याबद्दल नामदार जयकुमार गोरे यांनी आनंद व्यक्त करत मंडळांना धन्यवाद दिले। लष्कर मध्यवर्तीचे अध्यक्ष सागर शिंगे तसंच प्रकाश पारस्वार, देवेंद्र भंडारे यांनी मिरवणुका संदर्भात अधिक माहिती दिली। त्याप्रमाणे जर विचार केला, थोडंसं टेन्शन नव्हतं। सकाळी दुपारी 3च्या नंतर आम्ही विचार केला की आता गणपती ते बसले, 10 दिवस रोजगार झाले, आता मिरवणूक तर निघणार आहे, आम्ही त्यांच्याकडे जावं का ते आमच्याकडे यावं हा प्रश्नच नव्हता, कारण ते सगळे आमचेच होते ना। मग आम्ही मिरवणूक सुरू झाली आणि मग आम्हाला चैतन्य आलं की गेल्या वर्षापेक्षा जास्त तुफान पद्धतीने आम्हाला सगळं सोयीस्कर बघायला मिळालं। आम्हाला कुठल्या बी कशाची अडचण नाही। आम्हाला शासनाकडनं, पोलीस डिपार्टमेंटकडनं आणि आमच्या सगळ्या लोकांकडनं खूप चांगलं सहकार्य मिळालं। आमच्या सगळ्या कार्यकर्त्याकडनं मनापासून, धनापासून, शहरापासून मिळालं। डीजेला बंदी घातली होती, डीजेला बंदी घातली होती ना। ते आता बघा कसं आहे, शासनाने निर्णय दिला, कोर्टाने निर्णय दिला, जे याचं करता होतं त्याला बी दंड झाला आणि कोर्टाचा निर्णय मान्य करण्याची आमची परिस्थिती आहे आणि कोर्टाचा निर्णय आम्हाला मान्य आहे। नमस्कार, मी सागर विजयकुमार शिंगे, लष्कर विभाग मध्यवर्ती महामंडळ अध्यक्ष। आज आपल्या लाडक्या बाप्पांना निरोप देण्यासाठी सर्व गणेश भक्त व तसेच मंडळांनी या ठिकाणी थोडी नाराजगी होती आपल्या शासनाच्या निर्बंधानुसार, तरी देखील सर्व युवकांनी आपल्या कोर्टाच्या आदेशाचं पालन करून व शासनाचा पालन करून या ठिकाणी मिरवणूक एकदम सुव्यवस्थित व शांततेत पारंपरिक वाद्यासह या ठिकाणी आणलेले आहे। त्यांचा स्वागत आणि सत्कार या ठिकाणी लष्कर मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने या ठिकाणी आम्ही व संस्थापक, सर्व माजी अध्यक्ष, पदाधिकारी सगळ्यांनी या ठिकाणी आम्हाला सहकार्य केलात। तसेच पोलीस प्रशासन व महापालिका प्रशासन व सगळ्यांचं आम्हाला सहकार्य लाभलं, त्याबद्दल मी मंडळाच्या वतीने सगळ्यांचा मी आभारी आहे। लष्कर मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळ श्रीचे आजचे विसर्जनाची मिरवणूक आज सकाळी 9 वाजता सोलापूर पोलीस आयुक्तालयाचे प्रमुख आदरणीय एम राजकुमार साहेब यांच्या शुभ हस्ते बालाजी मंदिर या ठिकाणी पूजा करून या मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली। या एकंदरीत यंदाच्या वर्षी संपूर्ण सोलापूर शहरामध्ये माननीय कलेक्टर साहेब आणि माननीय पोलीस आयुक्तांनी डीजेवर बंदी घातली होती, त्यामुळे संपूर्ण शहरामध्ये चिंतेचं वातावरण होतं। विशेषतः करून लष्कर विभागामध्ये देखील खूप मोठे चिंतेचं वातावरण पसरलं होतं, परंतु सर्व मंडळांनी पोलिसांच्या सहकार्याच्या माध्यमातून अत्यंत चांगल्या पद्धतीनं या विभागामध्ये मिरवणूक पार पाडलेली आहे। जवळजवळ 125 ते 30 मंडळ याच्या दरम्यान सहभागी झाले। या मिरवणुकीमध्ये प्रामुख्यानं मलखांब, लेझिम, डफली, नृत्य, झांज पथक अशा मोठ्या प्रमाणात लोकांनी यामध्ये मिरवणूक काढून
लोकांचं अत्यंत चांगल्या पद्धतीने देखावे देखील सादर केलेले आहे आणि एकंदरीत या विभागामध्ये संपूर्ण लहान मुलापासून ते वयोवृद्ध आणि त्याच पद्धतीने महिला वर्ग मुली मोठ्या प्रमाणात या मिरवणूक पाहण्यासाठी आलं होतं। अत्यंत शांततेनं ही मिरवणूक पार पाडलेली आहे। पोलीस खात्याने देखील लष्कर मध्यवर्तीला खूप मोठं सहकार्य केलेलं आहे आणि लष्कर मध्यवर्तीच्या माध्यमातून देखील या ठिकाणी आम्ही 7 रस्ता त्या सर्व मंडळांचे आम्ही या ठिकाणी स्वागत केलं, पोलीस खात्यांचं देखील स्वागत केलं। एकंदरीत आजचा हा दिवस लष्कर मध्यवर्तीसाठी अत्यंत आनंदाचा असा दिवस होता आणि प्रत्येकाने अत्यंत चांगल्या पद्धतीने सजावट देखील केल्यामुळं या ठिकाणी देखावा पाहण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी निर्माण झाली। सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय गोरेसाहेब, त्याच पद्धतीने विद्यमान आमदार देवेंद्र कोटेसाहेब आणि इतर सर्व मान्यवर ज्येष्ठ नेते मंडळी आज या लष्कर मध्यवर्तीला देखील भेट दिलेली आहे। त्यांनी देखील ही मिरवणूक पाहून अत्यंत समाधान त्यांनी व्यक्त केलेलं आहे आणि पुन्हा एकदा मी लष्कर मध्यवर्तीच्या वतीनं या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेल्या सर्व मंडळांचं या देखावा पाहण्यासाठी सर्व नागरिकांचं मनापासून सगळ्यांना धन्यवाद देतो, त्यांचा आभार मानतो। विसर्जन मिरवणुका उत्साहात परंतु शांततेत निघत असल्याबद्दल पोलीस आयुक्त यमराज कुमार यांनी मंडळांचे आभार मानले। विसर्जन मिरवणूक जे आहे ते अतिशय शांततेने पार पडलेले आहेत आणि यंदा सर्व गणेश मंडळांनी, सर्व गणेश भक्तांनी प्रशासनाच्या सूचना ऐकून उत्तम रीतीने सहकार्य केलं आणि कुठल्याही प्रकारचा DJ न लावता जास्तीत जास्त पारंपरिक वाद्य वापरून यावर्षीच्या गणेश विसर्जन अतिशय शांततेने पार पडलेले आहेत। त्याबद्दल सर्व सोलापूरकरांना, पर्टिक्युलरली सर्व गणेश भक्तांना, गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना पोलीस प्रशासनातर्फे आभार व्यक्त करतो। सर्वांना शुभेच्छा। आपलं सोलापूर शहर पोलीसच्या जवळपास 2000 अधिकारी अंमलदार पूर्णपणे वापरण्यात आलेले आहे। त्याच्या व्यतिरिक्त 600 होमगार्ड आणि 1 कंपनी SRPF ही आम्ही वापरलेल्या आहे। सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत यांनी DJ मुक्त मिरवणुकांबद्दल सर्वांना धन्यवाद दिले। या साहेबांनी निर्णय दिले। लष्कर मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळाकडून सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील या भागातील गणेशोत्सव मंडळाची मिरवणूक अतिशय थाटामाटात पार पडलेली आहे। सुमारे 130 मंडळे या ठिकाणी या मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते आणि प्रत्येक चौकामध्ये मिरवणूक मार्गावर त्यांनी आपले खेळ आणि लेझिम या ठिकाणी सादरीकरण त्यांनी केलेलं आहे आणि लष्कर मध्यवर्ती महामंडळाच्या माध्यमातून परीक्षकांनी त्याचं व्यवस्थित परीक्षण करून त्याचा निकाल आमच्याकडे ते देणार आहेत आणि पुढच्या वर्षी आम्ही त्याचा बक्षीस समारंभ करणार आहोत। या वर्षीचं वैशिष्ट्य म्हणजे DJ आणि डॉल्बी मुक्त तसेच लेझर बीम लाईट मुक्त ही मिरवणूक होती। याचं 99.99% लोकांनी स्वागत केलेलं आहे। 99.99% मंडळांनी देखील स्वागत केलेलं आहे। त्यामुळे एक आल्हाददायक आणि प्रसन्न वातावरणामध्ये ही मिरवणूक निघालेली आहे। याचाच आदर्श घेऊन यापुढे ज्या काही मिरवणुका असतील त्या सगळ्या मिरवणुका अशाच निघाव्यात। इथून पुढं कुठल्याही पद्धतीनं कुठल्याही मिरवणुकीला या ठिकाणी डॉल्बी आणि लेझर बीम लाईटला परवानगी देण्यात येऊ नये, DJ वाजवण्यात येऊ नये असं सर्व गणेश भक्तांची या ठिकाणी भावना होती। जर इथून पुढे जर कुठल्या मंडळाला चुकून देखील परवानगी दिली गेली तर जनतेतनं याचा आक्रोश होऊ शकतो। याची शासनाने थोडी दखल घेतली पाहिजे आणि याच पद्धतीनं जसं शांततेत आता आल्हाददायक निरोगी वातावरणामध्ये ह्या मिरवणुका निघाल्या तसेच यापुढे देखील मिरवणुका सर्व महापुरुषांच्या निघाव्यात अशी सर्व गणेश भक्तांनी या ठिकाणी गणरायाच्या चरणी प्रार्थना केलेली आहे आणि अतिशय सुंदर वातावरणामध्ये या ठिकाणी मिरवणूक निघाल्यामुळं सर्व मंडळांनी चांगलं सहकार्य केलं, पोलीस प्रशासनाने सहकार्य केलं, पत्रकार बंधूंनी सहकार्य केलं। त्याबद्दल आम्ही सर्वांचे या ठिकाणी लष्कर मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळाच्या वतीनं सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो। दरम्यान मध्यरात्रीनंतर मानाच्या प्रमुख गणपती मूर्तींचं विसर्जन करण्यात आलं। मानाच्या देशमुखांच्या बाप्पांना पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास भावपूर्ण निरोप देण्यात आला, तर मानाचा आजोबा गणपती ट्रस्टतर्फे रविवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास उत्सव मूर्तीचं विसर्जन करण्यात आलं। यंदाचा गणेशोत्सव सर्वार्थानं लक्षवेधी ठरला। जरी डीजेचा दणदणाट नसला, लेसर शोची प्रखरता नसली तरी भक्तीचा जयघोष आणि आध्यात्मिक शक्तीची तेजस्विता निश्चितच वाखाणण्याजोगी ठरली। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस, न्यूज
प्लस बरंच काही.